थेट पुण्याच्या मैदानात नेमकं काय घडतंय, कार्यकर्ते तयारी करतायत, उमेदवार भाजपकडनं जाहीर करण्यात आलेला आहे, महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला आहे. मात्र महायुती जिंकणार का, हे विरोधी उमेदवार कोण, यावरच बरंचसं गणित अवलंबून असणार आहे. त्यामुळे पुण्याच्या लोकसभा मैदानात नेमकं काय घडतंय, चला जाणून घेऊयात. सुरुवात करूयात भाजपपासनं. सध्या काय तयारी सुरू आहे, कशी तयारी सुरू आहे? उमेदवार जाहीर झालेला आहे, अगदी निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत, कशी तयारी सुरू आहे भाजपची? भारतीय जनता पार्टीचे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने जाहीर केलेली आहे. 2 दिवसापासून कसबा गणपतीपासून आरती करून त्यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि प्रत्यक्ष आता काही गाठीभेटी हे मुरली मोहोळ स्वतः नागरिकांच्या घेत आहेत, प्रतिष्ठानच्या गाठीभेटी घेत आहेत आणि पक्ष संघटनेमध्ये मतदारसंघाच्या बैठका सुरू आहेत. अगदी, पण उमेदवारीवरनं बराच गोंधळ होता, बरीच संघर्ष होता, प्रत्येकाला इच्छुक उमेदवार खूप होते भाजपमध्ये. काय झालं नेमकं? पहिली गोष्ट सांगतो की भारतीय जनता पार्टी ही शिस्तबद्ध पार्टी आहे आणि पक्षामध्ये फार उमेदवार नव्हते, 2 किंवा 3 उमेदवार असतील. प्रत्येक कार्यकर्त्याने इच्छा व्यक्त केली पाहिजे, पण इच्छा व्यक्त केल्यानंतर भारतीय जनता पार्टी जे पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल तोच उमेदवार होतो आणि तेच कार्यकर्ते पुढं फायनल करतात. अगदी थोडक्यात तयारी जोरदार सुरू आहे. मात्र इकडे काय सध्या तयारी कोण आहे, उमेदवार कोण असणार आहे, काय ठरलं काय नेमकं? उमेदवार कोणी असू दे, महाविकास आघाडीचा उमेदवार जो देईल त्याला आम्ही सर्वजण कार्यकर्ते ताकदीने उभं करून त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करू. पण तारखा जाहीर झाल्या आहेत निवडणुकांच्या, अजूनही उमेदवार ठरलेला नाही. मीटिंग चालू आहे, मीटिंगमध्ये आज निर्णय होतील, उद्या आज 2 दिवसामध्ये निर्णय होऊन जातील. महाविकास आघाडीची यादी पण जाहीर होईल लवकरात लवकर. धंगेकरांचं नाव सातत्यानं पुढे येत आहे, धंगेकर उमेदवार असतील? शक्यता नाही ना नाकारता येत. तसं बघायला गेलं तर स्वतः शहराध्यक्ष अरविंदभाऊ शिंदे पण इच्छुक आहेत. जो काँग्रेसचा जो उमेदवार असेल त्या पाठीमागं काँग्रेस किंवा महाविकास आघाडी ही 100% जी काही मागं उभं राहणार आहे. ज्या पद्धतीने आत्ता म्हणतात की भाजपचं बाबा रणनीती आखलेली, हे केलेलं आहे की बाबा उमेदवाराच्या मागं उभं राहणं हे गरजेचं आहे, त्या गोष्टी तसं काँग्रेस, राष्ट्रवादी असेल आणि शिवसेना तो बाळासाहेब ठाकरे असतील, म्हणजे आम्ही शिवसेनाच म्हणाल तसं बघायला गेलं तर, त्याला वेगळं नाव घेण्याचं काही गरज नाही. तर ह्यासाठी आमची एक रणनीती ठरलेली आहे काँग्रेसची की जो आता उमेदवार 1-2 दिवसात आज मुंबईला मिटिंग चालू आहे, त्यानंतरनं जो काही डिक्लेअर होईल उमेदवार त्यामागं आम्ही खंबीरपणे सगळे महाविकास आघाडी उभी राहू, हे निश्चित आहे. लोकसभेची चर्चा आपण करतोय, तर लोकसभेला उमेदवार कोण असणार? वसंत मोरे तर तुम्हाला सोडून गेले. वसंत मोरे एक नाही, राजसाहेबांचा प्रत्येक महाराष्ट्र सैनिक जो इच्छुक समजा आहे लोकसभेसाठी, ते साहेबांनी आदेश दिला की ते उभं राहणार. असा एका कुठल्या उमेदवारावरती पक्ष कधीच डिपेंड नसतो, पक्ष हा जागेवरच असतो. तो जरी वसंत मोरे दुसऱ्या पक्षात गेले असतील तर इतर उमेदवारी आहे, पण हा निर्णय शेवटी राजसाहेबांचा. इथे आपल्यासोबत आप देखील आहे. काय सध्या तुम्ही काँग्रेससोबत आहात, महाविकास आघाडीमध्ये आहात, इंडिया आघाडीमध्ये आहात, आपची काय भूमिका आहे? काय प्रश्न आहेत, काय प्रश्न सुटलेले नाही आहेत गेल्या 5 वर्षात, काय राहून गेलं आहे? गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये अनेक प्रश्न होते जे गुजरात मॉडेल म्हणून जे मोदींनी पुढे आणलं, प्रत्यक्षात त्याचं काही झालेलं नाही आणि त्यामुळे प्रत्येक जो घटक आहे त्याची नाराजी आहे. आणि कुठेतरी एकीकडे संविधानाचे जे आधारस्तंभ आहेत, ते न्यायव्यवस्था असेल, तपास यंत्रणा असेल, हे सर्वजण जे आहेत ते मोदी सरकारच्या एका अर्थाने त्यांच्या कंट्रोलमध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे आपण जे स्वरूप बघतोय त्याच्यामध्ये सगळी नाराजी आहे. त्याच्या विरोधात खरं तर हे जे मोदी सरकारचं जे दडपशाहीचं धोरण आहे आणि हुकुमशाही एका अर्थाने अप्रत्यक्षरित्या आणली जाते, त्याच्या विरोधामध्ये आम आदमी पार्टी इंडिया आघाडीबरोबर आहे. आता जो भारतीय जनता पार्टी उमेदवार जाहीर केला आहे असं म्हणतात, त्या उमेदवारांनी महापौर असताना पुणे शहरासाठी 4 मोठे प्रोजेक्ट कोणते आले ते सांगावेत. केंद्राचे प्रोजेक्ट आपले म्हणून सांगायचे, पुणे महानगरपालिका म्हणून काय केलं आहे. कोरोना काळामध्ये प्रत्येकाला सांगायचं आम्ही हे केलं ते केलं. कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जे काम केलं आहे CM असताना, त्यांच्यावरती हे टीका करतं की घरात बसून केलं. आणि आता ह्यांची टॅगलाईन तीच आहे की आम्ही कोरोना काळात मोठं काम केलं आहे. जर हे घराच्या बाहेर नाही पडले, कसे पडले, हे महत्त्वाचा मुद्दा आहे. उत्तर घेऊयात. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, देशाला माहिती आहे की आता आमचे भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधरजी मोहोळ 24 तास कोरोनाच्या काळामध्ये पुणे शहरामध्ये काम करत होते. त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता पुण्यामध्ये होता. त्याची नोंद तुमच्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियापासून सगळ्या वृत्तपत्र संस्थेने घेतलेले आहेत. ह्यांचे मुख्यमंत्री दाखवा आणि 1 रुपया मिळवा अशा प्रकारचं बक्षीस दाखवण्याची वेळ आली होती. देशाचे पंतप्रधान कुठे होते कोरोना काळामध्ये? माननीय उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री असताना जे काम केलं त्याचा नीती आयोगाने सत्कार केला, केंद्र सरकारने केला.
परराज्य परदेशातल्या लोकांनी केला. जगभरामध्ये जगभरामध्ये त्यांची प्रशंसा झाली आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने त्यांचा एवढी वाहवा केली की फॉरेनची लोकं आली. तुम्ही धारावी झोपडपट्टीतला कोरोना कसा घालवला याचं आम्हाला तुम्ही यंत्रणा सांगा, कशा प्रकारे यंत्रणा राबवली गेली. मग कोरोना काळामध्ये रस्त्यावर फिरायचं होतं का? जर महापौर 24 तास फिरत होते कोरोना काळात तर झोपले कधी? म्हणून एवढे चिकणे दिसतात का? ठीक आहे बोला बोला. हे बघा एक मिनिट, हे बघा 2 ते 3 दिवसापूर्वी महायुतीचा उमेदवार ठरला, त्यांनी प्रचार सुरू केला. यांचा उमेदवार ठरेपर्यंत मी तुम्हाला सांगतो आमची पहिली फेरी प्रचाराची झालेली असेल. आता हे जसं म्हणतायत माझे कुटुंब माझी जबाबदारी, यांचं कुटुंब आहेच कुठं? काँग्रेसचे अशोकराव चव्हाण त्यांच्या कुटुंबात नेलेत. आमच्या कुटुंबातली माणसं आहेत तिथं नेताना म्हणतात आमच्या कुटुंबाने आमची जबाबदारी. ठीक आहे बोला. मुळामध्ये ते जे म्हणतात अशोक चव्हाण आमच्याकडे आले, काँग्रेसला वैतागून आलेत ते आमच्याकडे येणाऱ्यांचं आम्ही स्वागत करतोय. त्यांना मोदीजींची स्पष्ट नीती पटते म्हणून ते आमच्याकडे येत आहेत. त्यांच्या पक्षामध्ये एवढे वर्ष त्यांना जे मिळालं ते मिळून सुद्धा ते आमच्याकडे येतात. याचा अर्थ काय आहे की त्यांना ते वैतागलेले आहेत. यांच्याकडे ना कुठलं धोरण आहे ना कुठली नीती आहे, फक्त मुद्दे नाहीत म्हणून ओरडत सुटायचं, घोषणा द्यायच्या. नेता शिल्लक नाही आहे. यांना पुण्याचा अजून उमेदवार का शोधता येत नाही. आता एक फार इंटरेस्टिंग ऐका ना, ऐकूयात आपण ऐकूयात. मुद्दा घेतो मी ऐका एक मुद्दा आहे. हे म्हणतात ना आमचं कुटुंब यांचं पाळणा घर कुठे आहे? दुसऱ्याची पोरं. पुढचा मुद्दा घेऊयात. मी सगळ्यांना बोलायला संधी दिली आहे मला असं वाटतं. आपण पुढच्या मुद्द्याकडे बोलूयात. पुणे शहरामध्ये काँग्रेसची ताकद ही पारंपरिक ताकद आहे आणि ताकद असल्यामुळेच आम्ही दंगेकरांना निवडून आणले. त्याच्यावरनं समजून घ्या की लोकसभेचा उमेदवार आमचा विजय आहे, महाविकास आघाडीचा उमेदवार विजय आहे आणि आम्ही तळागाळात काम करतो. कुणी हरू शकत नाही. बेसिकली लोकसभेच्या इलेक्शन धोरणांवर चालतात. मोदीजींनी 10 वर्षामध्ये एवढी सुंदर कार्यक्रम आणि योजना राबवलेल्या आहेत. आज कोविड काळात मोदीजींचं काम आणि पुण्याचा जो प्रश्न होता आपल्या ट्रॅफिकचा, आता मेट्रो सुरू करून पुणेकरांना एक चांगली सुविधा मोदीजींच्या या नेतृत्वाने दिलेली आहे. आज भारतीय जनता पार्टीचा उमेदवार घोषित झाला आहे, मुरलीधर अण्णा मोहोळ यांचं नाव घोषित झालंय. पण काँग्रेसची अवस्था अशी की काँग्रेसकडे एकही उमेदवार नाहीये. त्यांना वसंत मोरेकडे जावं लागतंय उमेदवार म्हणून. ही काँग्रेसची अवस्था आहे. आपण बघताय की हा जो गोंधळ आहे त्याच्यावरूनच तुम्हाला अंदाज येत असेल की काय परिस्थिती आहे. आणि ही देशाची इलेक्शन आहे. आपण बघताय 370 कलम रद्द असणं, सीए कायदा. ठीक आहे उमेदवाराचाच प्रश्न इथे मोठा बनतोय. आमचा हा उमेदवार 100% काँग्रेस पक्षाचाच असणार आहे आणि हा महाविकास आघाडीचाच असणार आहे. त्यात आता हे जर म्हणत असतील की बाबा तुमचा उमेदवार कधी डिक्लेअर होणार, येत्या 2 दिवसात आमचा उमेदवार 100% डिक्लेअर होणार आणि कसब्याची जशी इलेक्शन झाली इलेक्शन कमिशनरने राजीनामा का दिला? विक्रम कुमार आमच्या आयुक्त पुण्याचे का बदलले ते नाही सांगत. आता ह्या ज्या मुली आहेत राष्ट्रवादीच्या पवार साहेबांच्या, ह्या मुलींनी जेव्हा वागळे साहेब आलते तेव्हा ह्या मुलींवर या माझी नगरसेवकांनी यांच्यावर हल्ला केला तेव्हा यांना स्मार्ट सिटी दिसली नाही का? ठीक आहे की स्थानिक नेतृत्व सुद्धा त्याच्यासोबत नव्हतं. असं का घडलं? का असं झालं? शहराध्यक्षांनी थेट पोस्ट का केली? काय नेमकं घडलं? त्याला पक्षात नाही विरोध होता अशी बातमी आमच्यापर्यंत पोहोचली. 100% चुकीचे. पक्षाचे सगळे कार्यकर्ते त्या आंदोलनात होते. ते आंदोलन का करावं लागलं? पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारून केवळ हट्टापायी आणि पुण्यातलं वातावरण बिघडायचं होतं म्हणून ते त्या ठिकाणी गेले आणि त्याला ही ॲक्शनला रिॲक्शन येणार. हा पहिला भाजप नाही, आता हा भाजप बदललाय. जर तुम्ही आमच्यावर एक उघडली तर आम्ही 10 उघडू. मला एक सांगा, आता मुरली अण्णा मोहोळ यांचे उमेदवार आहेत. या उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात किती विकास केलाय आणि आपल्याच नेत्यांनी किती दाबले याचा विचार करा. शहरात जो प्रकार घडलेला आहे, जी सभा उधळण्यात आली, जी दगडफेक झाली ती संपूर्ण देशानं पाहिली, महाराष्ट्रानं पाहिली. लोकसभा निवडणुकीत नक्की त्याचे पडसाद उमटले. पुणेकर म्हणून जागरूक पुणेकर म्हणून आज पेठेतल्या कुठल्याही व्यक्तीला विचारा, ही आपली संस्कृती नाहीये. ह्यांना फुटेज पाहिजे होतं म्हणून त्यांनी बैलांवर हात उचलणाऱ्यांना हात छाटले गेले पाहिजे. छत्रपतींची शिकवण आहे आणि पुणे त्याला दाखवणार. आपल्याला माझा एक प्रश्न आहे, आता जे लोकसभेचे उमेदवार आहेत मुरलीधर मोहोळ यांच्या वॉर्डमध्येच
कोथरूडच्या भागात मोनोरेलचा प्रकल्प केला जात आहे. या प्रकल्पाला नागरिकांचा प्रचंड विरोध आहे. शेजारी 100 ते 200 फुटावरती मेट्रो असतानाही मोनोरेलचा घाट का घातला जात आहे. नागरिकांच्या मताला कुठलंही प्राधान्य दिलं जात नसून परत हा मोनोरेलचा प्रकल्प का केला जात आहे. तसेच नदी सुधार प्रकल्पाबाबत काय केलंय गेल्या 10 वर्षात जायका येणार हे पुणेकरांनी अनेकदा ऐकलं, पण तरीही त्याच्यावर कुठलीही ठोस कार्यवाही झाली नाही. मुळात मला सांगा, प्रकल्प कोणासाठी होतात? जे मतदार आहेत त्यांच्यासाठी. जर मतदारांनाच तो प्रकल्प नको असेल तर तो लादला का जातोय? 100% तुम्ही प्रश्न विचारला, अतिशय योग्य विचारला. तो एक व्यक्ती म्हणजे पुणे शहर आहे का? भारतीय जनता पार्टीला लोक जे निवडून देतात ते का विनाकारण देतात का? लोक निवडून यासाठी देतात की भारतीय जनता पार्टी विकासाची कामं करते. पुणे शहरातलं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जर सुधारायची असेल तर भारतीय जनता पार्टीच हे करणार आहे. आणि मोनोरेलचा विषय त्याच बाबतीतला आहे की आज पुण्यामध्ये IT हब, आज तुम्हाला खडक वाचल्यापासून तर तुम्हाला आज वाघुरीला जावं लागतं. आज तुम्हाला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणं गरजेचं आहे. त्यासाठी मेट्रोचीच आवश्यकता आहे, त्यासाठी मोनोरेलचीच व्यवस्था गरज आहे. याला विरोध करण्यासाठी नवीन झालेल्या खासदार देखील आमच्याबरोबर होत्या. कोथरूडचा विकास म्हणत असतील तर 100% चुकीचं आहे. ज्या कोथरूडच्या बागेतून झालं त्याच्या बागेचं उद्घाटनसुद्धा तत्कालीन शशिकांत सुतार यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे ते. आणि केवळ मोनोरेलचा खोटा फास टाकण्यासाठी मोनोरेल ही तिथल्या नागरिकांना नको आहे, तो कोणी टाकली ते यांना विचार. ठीक आहे व्यवस्था नाहीये तिथे. मोनोरेलचा हा नुसता घाट आहे. लोकांचा तिथं विरोध आहे. यांना जर एवढं कळतं ना, सकाळी 10 ते 11च्या दरम्यानचा यांचा वाहतुकीचा प्रश्न सोडवा पहिला. एवढ्या मोठ्या प्रमाणात भूमिका आपण इथं संविधान कट्ट्यावरती थांबलेलो आहे. ते मागाशी म्हणले आमच्याकडे अजेंडा कुठला आहे, तर आमच्याकडे अजेंडा हा संविधान वाचवण्याचा आहे, हुकुमशाही घालवण्याचा आहे. यांची हुकुमशाही घालवली पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाहीये. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते. मेट्रोचा प्रकल्प यांनी पुण्यामध्ये टाकला, पण मेट्रोचा प्रकल्प हा एअरपोर्ट वरती आणि रेल्वे स्टेशनला गेले पाहिजे, तर हा प्रकल्प यांनी मंडईमध्ये पाठवला. ही चुकीची धोरणं आहेत बीजेपी सरकारची. आणि या चुकीच्या धोरणाला पुणेकर जाणाबानी घालत नाही. सगळा विषय आता हा लोकसभेच्या तिकिटावरती आहे. तर आज विकासाच्या कामावर कुणी बोलतंय का? विकास आहे का? यायचं, नारळ फोडायचं, बजेट बघायचं आणि मोकळं व्हायचं. विकासाच्या कामावर कुणी बोलतच नाही. उत्तर घेऊया. विरोधक काय अजेंडा घेऊन काम करणार आहे? जर मोदींना पंतप्रधान होऊ द्यायचं नसेल असं जर विरोधकांचं मत असेल तर विरोधकांकडे अजेंडा काय? कुठला अजेंडा आहे विरोधकांकडे? जी नफरत त्यांनी केली भारत जोडो यात्रेच्या तर्फे, राहुल गांधींनी नफरत तोडून सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम केलंय. विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही इलेक्शन 3 वेळा मेट्रोचं उद्घाटन, 3 वेळा मेट्रोचं उद्घाटन, 2दा फिजिकल आणि एकदा बारसं एकदा करायचं असतं, 3दा नसतं. खऱ्या अर्थाने अजितदादांची साथ ही भारतीय जनता पार्टीला पुण्याच्या विकासासाठी लागलेली आहे. मला वंचितची भूमिका घेऊ दे. आज या ठिकाणी आपण पाहिलं, भाजप हा पक्ष या ठिकाणी हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न करतोय. जे छोटे पक्ष असेल त्यांना तोडण्याचं मोडण्याचं काम करतोय. ED असेल, CBI असेल, अशा ज्या संस्था असेल याच्या माध्यमातून इथल्या पक्षांना संपवण्याचं काम करतोय. या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की पुणे शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानगरपालिकेच्या आवारामध्ये अवमान झाला होता, तेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल करून त्या ठिकाणी आम्हाला अटक करण्यात आली. त्या ठिकाणी आमदार असलेले, भाजपचे आमदार असलेले सुनील कांबळे यांनी पोलिसांच्या कानशिलात लगावली. त्यांच्यावरती कुठली कारवाई ठिकाणी कारवाई झालेली नाही. ठीक आहे. गेल्या काही दिवसामध्ये सुप्रीम कोर्टाने 2 महत्त्वाचे निर्णय दिले. एक, चंदीगडमध्ये महानगरपालिका असली तरी तिथे ज्या पद्धतीने बीजेपीचे म्हणजे आपले विनोद तावडे तिथे होते, त्यांनी ज्या पद्धतीने जे मतपत्रिका आहेत त्या बर्बाद करून एका अर्थाने महापौर निवडणुकीमध्ये इंटरफिरन्स करणे, हस्तक्षेप करणे, याच्यावरती सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले. दुसरी गोष्ट, आत्ताचे जे इलेक्ट्रॉल फंड्स आहेत, निवडणूक रोखे आहेत, त्याच्या संदर्भात सुद्धा ही फ्रॉड सिस्टीम आहे अशा पद्धतीचा आरोप सुप्रीम कोर्टाने स्वतः असं म्हटलेलं आहे. आणि त्याची सर्व आकडेवारी तर समोर येते. याच्यामध्ये प्रत्यक्षात असं दिसतंय की ईडीच्या धाताने पैशाची जी चंदा द्या आणि धंदा करा अशा पद्धतीचं धोरण मोदी सरकारचं होतं. त्याबरोबर दुसरं, ईडीच्या सहाय्याने वेगवेगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना दाबणं हे दुसरं धोरण होतं. या पद्धतीचं सर्व ईडी. ठीक आहे ना, हे सगळे मुद्दे आहेत. मला विरोधकांना हेच विचारायचं आहे की जर तुम्हाला मोदी नको असतील तर विरोधकांचा अजेंडा काय? यांनी मेट्रो आणली म्हणतात ना, की म्हणे सांगा मेट्रो दिल्लीमध्ये मुंबईमध्ये कुणी आणली? यांनी पुण्याची प्रगती काय केली? पुण्यामध्ये ड्रग्ज कुणी आणलेत? यांनी आणले. हे पत्रकार हल्ले करतायत. पत्रकार यांना उत्तर घेऊया. ठीक आहे.
श्रेयवादाची लढाई रंगतीये. ते थेट म्हणतात अजितदादांमुळे मेट्रो आली पुण्यामध्ये आणि उद्घाटन केलं गेलं वगैरे वगैरे. ते महायुतीत काय चाललंय? श्रेयवादाची लढाई बघतोय आम्ही पुण्यामध्ये. मुळात सर्वात महत्त्वाचं सांगतो, भारतीय जनता पार्टी म्हणजे विकास हा विषय साधन सोपा आहे हो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो, 10 वर्षामध्ये गेल्या 50 वर्षातला विकास झाला ना, एवढे विकासाची कामं झाली, सगळी जनता मान्य करते. या 2-3 लोक येतात आणि काहीतरी सांगतात आणि तुम्ही पण ते ऍक्सेप्ट करता. माझं म्हणणं आहे विकासाच्या मुद्द्यावर यांनी बोलावं. हे म्हणले शिवसैनिक पळून गेले, शिवसैनिक यांना वैतागलेले आहेत. हे काय उपयोगाचे नाही आहेत. काय माहितीये का, तुम्हाला एक सांगतो, तुम्ही जे सर्वे तुम्ही जे सर्वे केला, 1 मिनिट थांबणार आहो तुम्ही अरे 1 मिनिट थांबणार पुष्कर. तुम्ही जो सर्वे केला काल की भाजप 45 येणार, कुठल्या बेसवरती 45 केला तुम्ही? ठीक सध्या प्रत्येक जण म्हणतं मेट्रो केलेली पुणे शहरात. माझं म्हणणं आहे मेट्रोपेक्षा फ्लाय ब्रिज केलं असतं तर रोड ट्रॉफिकची समस्या मिटली असती. भाजप हिंदुत्वाचं बोलताय, त्यांना पाकिस्तानच्या इलेक्ट्रॉल बॉन्डचे पैसे चालतात का? इलेक्ट्रॉल बॉन्डचा मुद्दा नक्कीच घेऊयात आपण. पुण्यामध्ये हे गोंधळ करण्यासारखी परिस्थिती नाहीये. पुण्यामध्ये नदी सुधार प्रकल्प आम्ही आणला, तो राबवायला सुरुवात केली. मेट्रो ट्रॅकवरती धावायला लागली. ग्रामीण भागाकरता शेकडो कोटी रुपयाचा फंड दिला गेला. अजितदादांच्या नेतृत्वाखाली ह्या पुणे जिल्ह्याचा, या महाराष्ट्राचा विकास आपण वारंवार पाहताय. नुसता गोंधळ करून प्रश्न सुटून असतात, त्याकरता राजकीय नेत्याची इच्छाशक्ती असते आणि ती इच्छाशक्ती अजितदादांच्या रूपाने महाराष्ट्रातील जनतेला वारंवार पाहायला मिळते. आणि आम्हाला विश्वास आहे, अजितदादा ज्या वेळेला या गव्हर्नमेंटमध्ये सामील झाले त्यावेळेपासून या गव्हर्नमेंटचा स्पीड 10 पट वाढलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये नागरिकांना म्हणजे आधी नव्हता सर्व वाढलाय म्हटलं मी तुम्हाला, नव्हता आणि नाही म्हटलं. म्हणजे वाढतो म्हणजे तेव्हाच कोणीतरी आलं म्हणून वाढला, आधी कमी होता. वाढलेला आहे आणि तो पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनतेच्या आशा आकांक्षा आम्ही निश्चित पूर्ण करण्याचा प्रयत्न. अजितदादांमुळे विकासाची गती वाढली असं म्हणतात. या आधी गती नव्हती विकासाला, भाजप विकास करत नव्हता का? अजितदादा आता महायुतीमध्ये आलेले आहेत आणि महायुतीच्या माध्यमातून गेल्या ते आल्यापासून विकास झालाय. परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील आणि पुण्यामध्ये जर विचार केला तर पुण्यातल्या भारतीय जनता पार्टीचे नेते आमचे असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, मुरलीधरजी मोहोळ असतील, जगदीश मुळीक असतील, या सर्वांनी पुणे शहराच्या विकासामध्ये खूप मोठं योगदान दिले. ठीक आहे, आपण अगदी खरं आहे. ठीक आहे, मुद्दे भरपूर आहेत. आपण बघताय महाविकास आघाडी फक्त गोंधळे, तेच गोंधळलेले आहेत. त्यांच्याकडे उमेदवार नाही, अजेंडा नाही, काम नाही, फक्त गोंधळ घाला आणि रेटून खोटं बोला, हा त्यांचा अजेंडा आहे. अगदी शेवटचा मुद्दा. यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा काढला. मला यांना सांगायचं, यांना भ्रष्टाचार करता येत नाही म्हणून यांना मोदी नकोय. मोदींच्या 10 वर्षाच्या काळात एक सुद्धा आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाहीये आणि यांच्या काळामध्ये 6000 कोटी, 2000 कोटी, 20,000 कोटी हे सगळे फुगवलेले भ्रष्टाचाराचे काळ सगळा काँग्रेसचा होता आणि गेल्या 10 वर्षात मोदींनी रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही. ठीक आहे. रेल्वे विकली, ट्रेन विकली, उरलं सुरलं एअरपोर्ट विकलं. आता काय विकायचं ठेवलं यांनी बाकी? मोदीच्या काळामध्ये यांनी नवीन आणलेली एखादी संस्था दाखवावी. मोदींनी एखादी संस्था पाहिजे, त्यामुळं यांनी चुकीचं काम करतात. आणि मोदींनी शेवटचा मुद्दा. बीजेपी पक्ष हा फक्त आता भ्रष्टाचारांचा पक्ष राहिलेला आहे. सगळ्या पक्षांचे जे भ्रष्ट नेते आहेत त्यांच्यावर ईडी लावायची आणि त्यांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश करून घ्यायचा, हा एकच यांचा चित्र. महायुती आणि महाविकास आघाडी पुण्यामध्ये खरी चुरस या 2च गटांमध्ये रंगताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे एकीकडे उमेदवार जाहीर झालेला आहे, तो महायुतीचा आहे. दुसरीकडे उमेदवार कोण असणार यावरच या सगळ्या निवडणुकीचं गणित अवलंबून असणार आहे. तन्मय टिल्लू, कौल 24 पुणे.